कधी कधी अचानक ठरलेले प्लॅन सुद्धा खूप बेस्ट असतात, पुढे ते समजेलच. त्याआधी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी नवरोबाच्या फरमाईशनुसार त्यांची आवडीची साडी नेसली. सगळ्यात पहिल्यांदा सिद्धिविनायक मंदिरात गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये खूप गर्दी होती, परंतु दर्शन लवकरच झाले आणि आजच्या दिवशी गणपती बाप्पाचा आशीर्वाद म्हणून त्यांच्या चरणाजवळील गजरा मिळाला. इतक्या गर्दीमध्ये पुजाऱ्यांनी जेव्हा माझ्या हातामध्ये गजरा ठेवला तेव्हा मी थोडेसं इमोशनल झाले. म्हणजे आजच्या महत्त्वाच्या दिवशी सुवासिनीचं प्रतीक असलेला गजरा भेटणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. लगेच तो घालून सुद्धा घेतला. पटकन जवळून दर्शन झाल्यामुळे आम्ही तिघेही खूप खुश होतो. त्यानंतर अंबानी कुटुंबियाचा अँटेलिया बंगल्याचा नाईट व्ह्यू बघत आम्ही चर्चगेट येथील पंचरत्न हॉटेलला पोहोचलो आणि या हॉटेलमध्ये मिळालेली ट्रीट आमच्यासाठी सगळ्यात बेस्ट होती. विरूच्या आवडीचा मिक्स फ्रूट ज्यूस आल्यामुळे तो इतका खुश होता, त्याच्या चेहऱ्यावरील आनंद दिसतच असेल. स्टार्टर्समध्ये माझ्यासाठी सिंपल हेल्दी असे पनीर सौते व्हेजिटेबल्स घेतले व त्यांच्यासाठी तवा सुरमई फ्राय होती. नेहमीच्या सुरमईपेक्षा ही सुरमई खूप मोठी होती आणि टेस्ट देखील असल्यामुळे प्रत्येक घासाला ते भरभरून कौतुक करत होते. त्यानंतर पंचरत्न हॉटेल स्पेशालिस्ट दिलबार चिकन रॅप चीज बॉल घेतले आणि हे एकदम चीज लोडेड असल्यामुळे खायला यम्मी यम्मी लागत होते. स्पेशली तिघांनाही युनिक डिश खूप आवडली आणि विरूचा असा स्वभाव आहे की तो सगळ्यांना बोलून आपलंसं करतो किंवा इतका क्यूट दिसतो, त्यामुळे सगळ्यांना हवासा वाटतो. तर आज सुद्धा हॉटेल मॅनेजरकडून त्याला ही एक बबल स्टिक व छोटीशी कार मिळाली, तर त्याचं तिथंच खेळणं चालू होतं. जेवण करून झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून चॉकलेट सिझनिंग ब्राउनी घेतली. सध्या गॅस प्रॉब्लेम असल्यामुळे हॉट सिझलिंगचा ऑप्शन पूर्णपणे बंद होता, परंतु चॉकलेट सिरप घातल्यानंतर चवीमध्ये काहीच फरक जाणवला नाही. दोघांचीही सिरप घालण्याची हौस पूर्ण झाल्यानंतर एकमेकांना विश करून सगळी ब्राउनी संपवून घेतली. त्यानंतर ब्राऊन कलरमधील युनिक फ्लेवरची बडीशेप खाऊन बाहेर पडल्यानंतर विरूला जी बबल स्टिक भेटली होती त्याचा पंखा त्याने वाऱ्याला धरला होता. जर गाडी फास्ट फिरवली तर पंखा फास्ट फिरला तर त्याला ते खूप मजेशीर वाटत होतं. घरी जात असताना मरीन ड्राईव्हचा हा नाईट लुक बघून घरी जायची इच्छाच नाही झाली, त्यामुळे तिथे 10 ते 15 मिनिट बसलो. आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. विरू सुद्धा भरपूर खेळला. त्यानंतर घरी यायला बरोबर 11:30 वाजले आणि घरात आल्यानंतर विरू इतका एक्सायटेड होता. त्याला बबल स्टिक्समधील हे बबल फुलवायचे होते. त्याची इच्छा पूर्ण केल्यामुळे तो देखील खूप खुश होता आणि आजच्या दिवसामध्ये अचानक ठरलेल्या प्लॅननुसार गणपती बाप्पाचे दर्शन, गणपती बाप्पाचा आशीर्वाद, जेवण या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, त्यामुळे आम्ही खूप खुश होतो.